मिलिंदजी, SME, MSME, एज्युकेशन सगळे प्रश्न आम्ही तुम्हाला विचारले पाहिजेत, ते आम्ही विचारणारच आहोत. माझे सहकारी विनायक घोडेही माझ्याबरोबर आहेत. सर, SME, MSMEसाठी लक्षणीय अशा कुठल्या घोषणा आत्ताच्या बजेटमध्ये तुम्हाला दिसत आहेत का? कारण गेल्या आठवड्यात CDBने 5,000 कोटीचं एक नवीन हे SMEसाठी उपलब्ध करून दिला फंड. ह्या गोष्टी आपण सतत प्रोसेस आपण बघितले. आता SME, MSMEसाठी काय ठोस पावलं उचललेत असं आपल्याला वाटतं का? आपण सगळ्यांनी बजेट बघितलेलं आहे, ऐकलेलं आहे. खरं म्हणजे सर्वप्रथम डिक्की दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या वतीने आम्ही या बजेटचं स्वागत करतो. ते 2-3 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. विशेषतः आपण जो स्पेसिफिक प्रश्न विचारलेला आहे, जे सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग जे आहेत, या सूक्ष्म आणि लघु उद्योगांना काय सपोर्ट याच्यामध्ये मिळालेला आहे, तो सपोर्ट जो आहे तो आता फायनान्स मिनिस्टर सीतारामन मॅडमनी जो अनाऊन्स केला, तो 3 वे सपोर्ट त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेला आहे. एक तर इक्विटी सपोर्ट, एक लिक्विडिटी सपोर्ट आणि प्रोफेशनल्स. या 3 वे सपोर्टनी MSMEला त्यांनी करायचं ठरवलंय. विशेषतः इक्विटी सपोर्ट मध्ये तो एक मागच्या वर्षी काही वर्षापासून एक SRI फंड जो सुरू आहे, त्या SRI फंड मध्ये ऍडिशनल त्यांनी काही पैसे टाकलेले आहेत. आणि नवा लिक्विडिटी सपोर्ट मध्ये ट्रेड प्लॅटफॉर्म्स आणि या सगळ्याच्या माध्यमातून एक नवी त्याच्यामध्ये 10,000 कोटीची तरतूद त्याच्यामध्ये झालेली आहे. त्याचबरोबर जो प्रोफेशनल सपोर्ट जो आहे तो फार आवश्यक आहे भारतातल्या SMEचं सक्षमीकरण करण्यासाठी आणि जागतिक स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी. तर तो एक प्रोफेशनल सपोर्ट जो आहे तो याच्यामध्ये आपल्याला थोडा दिसतो आहे. पण ओव्हरऑल जर तुम्ही बजेट जर बघितलं ना, तर त्याचा असं वाटतं की आपण त्याची तपशिलात चर्चा पुढे करतच राहू. तर एक टियर 2, टियर 3 सिटी हा शब्द इतक्यांदा आपण त्यांच्या खूप वेळा वापरला याच्यात, बरोबर बघितलं असेल. म्हणजे आता हे टियर 2, टियर 3 सिटी काय आहे, तर भारताचं ग्रामीण चेहरा आहे. इथे सगळा ग्रामीण भारत आहे आणि तिथे जो युवा शक्ती आहे, त्या युवा शक्तीला म्हणजे थोडक्यात जेनझी हे त्यांच्या डोक्यात आहे बरं का बजेटच्या ह्याच्यामध्ये. तर तो डोळ्यासमोर ठेवून मग तुम्ही सगळं जर बजेट जर पूर्ण बघितलं तर त्याच्यात लक्षात येतं की ह्या युवा शक्तीला अधिक सपोर्ट या बजेटमधून इन टर्म्स ऑफ एम्प्लॉयमेंट असेल किंवा अशा सगळ्या गोष्टी, असा एक भाग. दुसरा जो भाग आहे तो हा जो टेरिफचा जो एक धसका जगाने घेतलेला आहे ट्रम्प महोदयांचा, तर ते जर बघितलं तर एक्सपोर्ट लेड असं उद्योग जगतामध्ये आमच्या सगळीकडे चर्चा चालू होतीच की बाबा या बजेटमध्ये हे असू शकतं बरं का, एक्सपोर्टला प्रमोशन. आणि नुकतंच जे FTA आपले जे झालेले आहेत आणि असं सगळं जर बघितलं तर थोडं एक्सपोर्टलाही मोठ्या प्रमाणात चालना देणारं अशा प्रकारचं बजेट मला वाटतं. आणि फिस्कल कन्सॉलिडेशन हा एक महत्वाचा भाग आहेच आहे, तर तोही त्याच्यामधून प्राथमिक दिसतो. परंतु MSME सेक्टरला मात्र लिक्विडिटी सपोर्ट जो आहे आणि इक्विटी सपोर्ट हा अत्यंत महत्वाचा असतो, तो याच्यातून प्रदान करण्याचा प्रयत्न झालेला आहे. सर, तुम्ही युवा भारताचा प्रामुख्यानं उल्लेख केलात. या अर्थसंकल्पामध्ये युवा भारताचं इंजिन म्हणून IT क्षेत्राकडे आणि सेवा क्षेत्राकडे बघितलेलं आहे. त्या दृष्टीने उद्योग क्षेत्राला अधिक चालना मिळावी यासाठी काय महत्त्वाच्या सुधारणा किंवा महत्त्वाच्या तरतुदी तुम्हाला दिसतात यात? हे बघा, आता आपण जर बघितलं ना याच्यामध्ये AI वरती खूप मोठा भर आहे. त्या 19-20 फेब्रुवारीला जगातली सगळ्यात मोठी AI ची कॉन्फरन्स होणार आहे. आणि तुम्ही मागच्या काही वर्षात जर बघितलं असेल, काही दिवसांमध्ये, तर AI आणि डेटा सेंटरमध्ये जगभरातल्या ज्या मोठे जायंट्स ज्या आहेत, टेक्नॉलॉजीवाल्या कंपन्या ज्या आहेत, IT कंपन्या आहेत, त्यांनी एक मोठी इन्व्हेस्टमेंट जे भारतामध्ये केलेली आहे. आणि ठीक आहे, AI मुळे नोकऱ्या जाणार आहेत असं सगळं हे चित्र असलं तरी सुद्धा त्याला अल्टरनेटिव्ह म्हणून जे लोकल सेक्टर जे आहेत आपल्याकडचे, म्हणजे कोकोनट इकॉनॉमी जी आहे, आता त्या कोकोनट इकॉनॉमी असेल, वरती जे कोस्टल एरियामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फिशरी आहे. आता ह्या फिशरीमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी त्याच्यामध्ये त्यांनी आणलेल्या आहेत. त्याला टॅक्स बेनिफिट इन्सेंटिव्ह जे आहेत ते आणलेले आहेत. रुरल
सगळे मेडिसिन असेल, हेल्थ केअर असेल, टुरिझम असेल किंवा इतके विविध सेक्टर्स वरती आज त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये बोललेले आहेत. इथे कोण आहेत काम करणारा हा सगळा, त्याच्यात टेक्नॉलॉजी हा एक मोठा अँगल याला त्यांनी जोडलेला आहे, जेणेकरून नवे जे तरुण आहेत हे मोठ्या प्रमाणात टेक्नॉलॉजी वापरणारे सगळे तरुण आहेत. त्यामुळे हा सगळा फोकस जो आहे सगळ्या नवीन तरुणांचा, युवकांचा, त्याला टेक्नॉलॉजी लिंक आहे. त्यामुळे सगळ्या या सेक्टरमध्ये बरोबर. टेक्नॉलॉजीचा वापर हा कसा होईल आणि त्याचं मेकॅनिझम कसं निर्माण होईल यासाठीचा त्याच्यामधला एक प्रयत्न दिसतो. बरं, मिलिंदजी, मेक इन इंडिया, स्टँड अप